Hello, dear friends. Good morning. So, friends, today we are going to learn a new part of speech in this video. But before that, if you like my videos, please like, share, and subscribe it. Right? Okay. Let's have a look towards the today's part. Today I am going to teach you the new part of speech, that is preposition. What is its definition? It is a word which is used where before noun or pronoun. This definition and this word shows us काय दाखवतात आपल्याला. हा प्रीपोजिशन नावाचा जो शब्द आहे ना, प्रीपोजिशन यालाच आपण असं जर केलं तर लक्षात येतंय. पोजिशन म्हणजे स्थान आणि प्री म्हणजे अगोदर. मग कोणाच्या अगोदर, त्याचं उत्तर इथे नाउन किंवा प्रोनाउनच्या अगोदर येते. नाम किंवा सर्वनाम यांच्या ते अगोदर येणार आणि मग काय करणार, टू शो द रिलेशन विथ अदर थिंग्स. टू शो रिलेशन, रिलेशन संबंध, पण कोणासोबत, विथ अदर थिंग, दुसऱ्या एखाद्या वस्तूसोबत त्याचे संबंध सांगणार. या गोष्टीचे दुसऱ्यासोबत कशामध्ये, इन द सेंटेन्स, एकाच वाक्यात येतं आणि एका गोष्टीचा संबंध दुसऱ्या गोष्टीसोबत लावून द्यायचं काम हे करतं प्रीपोजिशन. ओके, एक्झाम्पल्स आहेत या ठिकाणी. लेट सी. देअर इज अ काऊ इन द फील्ड, आणि मग हा शब्द या ठिकाणी आपण घेतोय. देअर इज अ काऊ, काऊ गाय, फील्ड शेत, बरोबर आहे. आता काऊ शेतात आहे, शेतात, इन द फील्ड. मग हा जो इन नावाचा शब्द आहे, हा इन नावाचा शब्द या ठिकाणी प्रीपोजिशन आहे आणि तो फील्ड या शब्दाच्या अगोदर आलेला आहे. आणि तो कोणाचं कोणासोबत रिलेशन दाखवतोय, काऊचं फील्ड सोबत रिलेशन दाखवतोय, एकाचं दुसऱ्यासोबत. टू शो द रिलेशन विथ अदर थिंग्स. मग आता इथे काऊ आणि फील्ड हे जर पाहिलं तर काऊ एका प्राण्याचं नाव आणि फील्ड एका जागेचं नाव. म्हणजे इथे एका नाऊनला दुसऱ्या नाऊन सोबत जोडण्याचं काम प्रिपोजिशननं केलंय. लक्षात आलंय, एका नामाला दुसऱ्या नामासोबत जोडण्याचं काम प्रिपोजिशननं केलंय. दुसरं पाहूयात आपण. शी हॅज फॉन्ड ऑफ टी. जास्तीत जास्त जणाला असतात ना, तुम्हाला आवडतो चहा. ओके, शी हॅज फॉन्ड ऑफ टी. तिला चहाचा छंद आहे, म्हणजे ती कधीच चहाला नाकारत नाही. ओके, घेऊनच टाकते. मग आता हा जो चहा आहे आणि हा जो फॉन्ड नावाचा शब्द आहे, त्याला या ऑफ नावाच्या शब्दानं जोडायचं काम केलंय. फॉन्ड छंद, ॲडजेक्टिव्हचं काम करतोय. टी एका पेयाला दिलेलं नाव, म्हणजे या ठिकाणी एक ॲडजेक्टिव्हला एका नाऊन सोबत जोडण्याचं काम या ठिकाणी या ऑफ नावाच्या प्रिपोजिशननं केलंय. तिसरं वाक्य पहा. द डॉग जम्प्ड ऑफ द सोफा. सोफा एका वस्तूला दिलेलं नाव, डॉग एका प्राण्याचं नाव. या ठिकाणी जम्प्ड ईडी लागलेलं आहे, व्हर्ब आहे, आणि इथे OFF ऑफ नावाचा जो शब्द आहे, जम्प्ड ऑफ, बरोबर आहे. आता या डॉगचं सोफ्यासोबतचं रिलेशन नाही सांगितलंय. डॉग जो जंप मारतोय त्याचं रिलेशन सोफ्यासोबत सांगितलंय, सोफ्यावरून जंप, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी आता हा जो जंप नावाचा शब्द आहे तो व्हर्ब आहे आणि सोफा हे नाऊन आहे, एका वस्तूला दिलेलं नाव आहे. म्हणून इथे व्हर्बला नाऊन सोबत जोडण्याचं काम केलंय या ऑफने. म्हणून प्रिपोजिशन इज अ वर्ड विच comes before noun or pronoun to show the relation with other things in the sentence. It may joins noun to another noun, an adjective to another noun, or any verb to another noun. So friends, pay your whole attention towards it because it is also a very important part in competitive examinations too. As per as the examination of 10th, 12th and graduation level, these prepositions are most important, but as per as the competitive examinations, prepositions, articles, model auxiliaries are very important. So
pay your whole attention towards it. Now we are going to learn the types of prepositions. Okay, so now let's learn toward the kinds of preposition, or we will call it types of prepositions too, but kinds are the much more familiar word. Simple preposition, compound preposition and phrase preposition. What is the difference in it? See now, this kind of preposition contains single basic words. What? Single basic word means only one word is present. Example: in, on, off, out, from, over, by, at, for, to, till, up, with, through, etc. All these are very simple words, one word. So what is the difference between simple and compound? Let's see. Compound preposition, it generally formed by prefixing a preposition to a noun, to an adjective or to an adverb. Means here a noun or adjective or verb is there, and then here a prefixing a word is there. That's why it is made up of compound of two words. That's why the name is given compound preposition. Let's see here with the example, you can understand it. Example: without. Which two words are here? With, out. It is combined, and that's why it is a compound preposition. Outside, out, another word, side is another word, but combination of these two words made a new preposition, that is the compound preposition, outside, but it pronounced as a single word. Note down here: within, with, in, inside, beside, beyond, across, below, between, etc. There are several prepositions, so let's find out. And third, phrase preposition. Phrase, are you know? I have made one video on it also. What is meant by phrase? A group of words which have a specific kind of meaning, but for the sense it gives us meaning but not complete meaning. That is called as a phrase. It generally formed by group of words. Group of words. Note down here. It is generally formed group of words. They are used with a single force, as they are single prepositions. जेव्हा आपण त्याचा उच्चार करतो, जरी तो शब्दांचा समूह असला तरी तो उच्चारायचा कसा की तो सिंगल शब्द आहे. 1 2 3 शब्द जरी असले, इन स्पाइट ऑफ तर इन स्पाइट ऑफ, पटकन, अशा पद्धतीनं. एक्झाम्पल पहा: इन फ्रंट ऑफ, in favor of, according to, in order to, in addition to, in spite of. There are various phrase prepositions also. So let's rock. These are the kinds of prepositions, and in this video now I am going to tell you the uses of preposition. But prepositions are very big in size, that's why the video is become lengthy one. But if you have such kind of enthusiasm to learn the preposition for the sake of your exam and the competitive exam, you may learn it very well. Okay, so let's tune in. If you not subscribe my channel, do subscribe, and please press the bell icon button. Okay.